शिवसेनेनी ठाकरेंची साथ सोडू नये, धाराशिवमधल्या तरुणांच्या भावना आहेत। या सगळ्या संदर्भात तरुणांशी संवाद साधले आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। निंबाळकरांनी ठाकरेंची साथ सोडू नये असं या ठिकाणी तरुणांना वाटतंय। जाणार अशी चर्चा आहे, त्यांनी आता निश्चित झालंय। काय वाटतं शिवसैनिक म्हणून जातील? मला तर वाटत नाही जातील म्हणून, का तर ही जी बातमी जी आहे ती आपल्या माध्यमातूनच आम्ही ऐकत आलो आहोत आणि असं समजलं की त्यांनी त्याच्यावरती सही देखील केली, जे ओम बिर्लांना जे पत्र दिले त्यामध्ये त्यांची सही देखील स्वतः नाही केलेली असं समजलंय। आज आपण सत्तेमध्ये नाही तर आज आपल्याला असे अधिकाऱ्यांना आपण बोलतोय करतोय, म्हणजे अधिकारी या ठिकाणी सन्मानानं येत नाही ते असं त्यांच्या असं माझ्या मते तर वाटते। त्यामुळे त्यांनी एखाद्या वेळेस निर्णय देखील घेतला असेल की आपण शिंदे गटामध्ये जाऊन सत्तेमध्ये सहभागी होऊन या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लोकांचे कामं करावे असे त्यांच्या मनामध्ये हेतू असू शकतो। आज आमचे शिवसेना नेते अरविंदजी सावंत साहेबांनी व्हिप जारी केलाय की सर्व खासदारांची बैठक आज त्यांनी बोलवली आहे। तर या बैठकीला जर ओमदादा जर उपस्थित राहिले तर त्याने निश्चित जाणार नाहीत असं वाटतं। जर नाही राहिले तर शेवटी मग पुन्हा एकदा 50 एकदम मुख्य या ठिकाणी कार्यक्रम झाला असं आम्हाला समजावं लागेल। आता 11 वाजता जी बैठक आहे, शिवसेनेने व्हिप जारी केलाय सावंत साहेबांनी, ती व्हिप जारी केल्यानंतर बघू। आता 2 खासदारांच्या साह्या नाहीत म्हणाले, अधिकृत घोषणा झालेली नाही आणि कळालं नाही कोण कुठं गेलंय, त्या 11च्या बैठकीनंतर कळून जाईल। मला असं वाटतं की आता जे खासदार जाणार आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी आपल्या ज्या हे आहेत त्याच्यामध्ये काही विकास करावा असं वाटत असेल, म्हणून त्यांनी असं काही एक धोरण घेतलेलं असेल असं मला वाटतं। त्यांच्या मनात आपण काही सांगू शकत नाही, पण दादांनी जाऊ नये असं वाटतं। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।